इथे मात्र परतावा लागेल सिद्धेशला पहिल्या चेंडूवरती तंबूच्या आश्रयाला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता सिद्धेशला, मात्र मिस टाइम झाला आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती तेजस आहे. नवीन फलंदाज वन डाऊन साठी तेजस मैदानामध्ये. अजूनही धावांचा श्रीगणेशा होत नाहीये, अकाउंट अजूनही ओपन केलं जात नाहीये. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आणि सुरुवात करायची होती आपल्या इनिंगची आणि टीमची, मात्र कुठेतरी थोडस नशिबाची साथ लाभली नाहीये फलंदाजाला आणि ते मात्र गोल्डन डकचा शिकार ठरले. तेजस वन डाऊनचा फलंदाज, डावखुऱ्याचा फलंदाज नेहमीच विस्फोटक मानले जातात आणि या खेळपट्टीचा विचार केला तर नक्कीच डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं असं मैदान स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर यांच्या नावाचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. ते मात्र मोठा फटका बॅक टू द बॉल, फटका सजवला जातो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एकदा कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील चिकाच्या चपळाईने कंप्लीट केली जाईल. ते मात्र वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं जाईल. 2 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लावण्याचा नक्कीच मानस असेल गोवा टीमच्या माध्यमातून. दोन्ही संघ बलाढ्य, एकाच ताकदीचे, एकाच कॅलिबरचे नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळतात. एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. ही दुसरी लढत आपण एन्जॉय करताय. पहिल्या फेरीतील महबूब चषक आयोजित महबूब चषक 2022 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला हा फटका कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळत आहे. तोपर्यंत पंचांचा इशारा येते की 4 धावा आहेत. थोडस लास्ट मुवमेंटला नक्कीच चेंडू सीमारेषेला स्पर्श केला आणि चौकार आलाय. चौकाराने धावफलक पुढे सरकेल. 6 या आघाडीवरती 6 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक नक्कीच मार्गस्थ आहे. चांगला खेळ नक्कीच श्रीगणेश देवणे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका, इथे मात्र झेलची संधी होती. खराब क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस असे सोपे झेल जर तुम्ही सोडाल तर नक्कीच कुठेतरी तुम्हाला सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागेल. तर यापुढे होणारी लढत असेल चिखलोळी पाडा विपक्ष जर्मन डोके. तर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचे. चांगली मॅच हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चौकाराने धावफलक पुढे सरकेल. 10 या आकड्यावरती नक्कीच एक गोल्डन आकडा धावफलकावरती पाहायला मिळते. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर. पुढचा चेंडू तेजसचा खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक कव्हर, टप्प्याचा मारा केला जात आहे. नीती मात्र निर्धाव चेंडू. 10 या आकड्यावरती धावफलक स्थिरवलंय. तर यापुढील होणारी लढत असेल जे हनुमान डोके विपक्ष चिखलोली पाडा. तर दोन्ही टीम आपण आला असेल तर आपण आल्याची नोंद करायची, रिपोर्टिंग करायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, वाईड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. तेजसच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकार संख्येनंतर धावफलकावरती धाबा झाला. त्या 16 धाबा, 16 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात आता मध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता सिद्धेश, त्यानंतर अप्रतिम कमबॅक केलं फलंदाज तेजसने. गोलंदाज दुसरं षटक घेऊन येऊन गुरुनाथ दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मागवते. स्ट्रायकिंग याला फलंदाज आहे विजय. आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करेल. चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू विजयसाठी. ते मात्र ऑन साइडला हा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत
मध्ये मात्र खूप चांगला झेल कॅरी केला जातो आणि आणखीन एका विकेटचं पतन आणखीन घडावं लागेल कुगाव टीमला. नवीन फलंदाज मैदानामध्ये अरबाज.
दोन फलंदाज मैदानामध्ये अभि धावफलकावरती धावा झाल्या त्या 16 धावा. षटक क्रमांक दुसरा गुरुनाथ. पुढचा चेंडू गुरुनाथचा सामना करत होता अविनाश. इथे मध्ये मोठा फटका अभिच्या बॅट मधून मिस टाइम आहे. झेलची संधी होती मात्र खूप दूरवरून क्षेत्ररक्षक आले होते तोपर्यंत धाबा कंप्लीट केला जाते. ते 2 गुड रनिंग 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 18 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. या फिल्ड होणारी मॅच असेल चिखलोली पाडा विपक्ष ढोके. तर दोन्ही टीम आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचं आहे. एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी कुळगाव विपक्ष बेनापाडा. अविनाशसाठी पुढचा चेंडू गुरुनाथचा. अकोटप्याचा बॉल होता. पुढचा फटका खेळायचा होता मात्र सक्सेसफुल होत नाहीये. चांगली डिलिव्हरी चांगली लाईन आणि लेन नक्कीच या चेंडूवरती पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. अभिनवाचं वादळ नक्कीच मैदानामध्ये शांत ठेवलं जात आहे. क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची आणि मात्र आता तीच फलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला हा फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. 2 धावा चपळाईने कंप्लीट नक्कीच केल्या जाते. 2 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे. 20 या आकड्यावरती 20 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. सुरुवात मध्ये इथे थोडीशी पहिल्या षटकात विकेट गेली होती. त्यानंतर नक्कीच पहिल्या बॉल मध्ये विकेट गेली होती पहिल्या षटकात. त्यानंतर अप्रतिम कमबॅक केला फलंदाज तेजसने. नीतिमत्ता नवीन स्ट्रायकिंग एंडला आहे तेजस. विजय देखील स्वस्तात बाद झाले. गोल्डन डकचा शिकार सिद्धेश गोल्डन डकचा शिकार ठरल्यात. त्यानंतर तेजस आणि अभि आता मात्र आपली इनिंग सांभाळत असताना दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. काही चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील. ओव्हर नंबर 2 इन प्रोसेस. इथे मात्र पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरीचा वापर. शॉर्टम लेनचे चेंडू सातत्याने नक्कीच हाताळले जात आहेत गोलंदाज गुरुनाथच्या माध्यमातून. थोडंसं शांत ठेवलं जात आहे. पुढचा चेंडू मात्र चांगला फटका तेजसच्या बॅट मधून मिडल ऑफ द बॅट. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करते हवाई सफर. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. आला हा दमदार षटका फलंदाज तेजसच्या बॅट मधून. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या तर 27 रन स्कोरबोर्ड. चांगली सुरुवात नक्कीच इथे मात्र पाहायला मिळते. तिसरे षटक घेऊन ऋषिकेश ट्रॅकिंग यांना अविनाश आहेत. इथे माझा शॉट तुझा चेंडू ऋषिकेश. पहिला चेंडू नक्कीच निधावालाय. पुढचा चेंडू ऋषिकेशचा. इथे माझा मोठा फटका अविनाशच्या बॅट मधून लॉंग बिग माइटी हिट आलाय. हा बाहुबली षटकार फलंदाज अविनाशच्या बॅट मधून.
धावफलकावरती धावा झाल्या त्या 33 रन ऑन स्कोरबोर्ड। ऋषिकेश वरती आता मात्र हल्ला चढवला जातोय, अप्रतिम फटका बाहुबली अविनाशच्या बॅट मधून। पहिला चेंडू नक्कीच निघा आला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेचलाय अविनाशने। अप्रतिम फलंदाजी, इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी, दिशा पाहावी लागेल। पंच सांगताय चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे, अवंतर स्वरूपात एक धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड केली जाईल 34 या आकड्यावरती। चेंडू माझा मिस टाइम आहे, झेलची संधी असेल, एसटी रक्षक गेले होते मात्र रोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत धावा मिळतात त्या 2 गुड रनिंग, नक्कीच चांगली रनिंग पाहायला मिळते। 2 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे 36 या आकड्यावरती 36 रन ऑन स्कोरबोर्ड। षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे, मार्गस्थ आहे गोलंदाज ऋषिकेशचा पहिला चेंडू निधाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय, तिसऱ्या चेंडूवरती डबल नक्कीच पाहायला मिळते आणि एक स्वैर चेंडू या इनिंग मधील दुसरी मॅच नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये। चेंडू ऑन साइडला, हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल, सीमा रेषा पार आला हा चौकार। आणखीन एक चांगला फटका अविनाशच्या बॅट मधून। तर यापुढील होणारी लढत असेल शिकलेली पाडा विपक्ष ढोके, तर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी। चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका अविनाशच्या बॅट मधून, जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडूला बिलकावून दिले, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बाहुबलीच्या बॅट मधून आला हा आणखीन एक बाहुबली षटकार। चेंडू मध्ये एज लागली बॅटची आदली कड, एसटी रक्षक थोडस बीट झालेत, एकदा कंप्लीट, दुसरी धाव देखील इथून कंप्लीट केली जाते। गुड रनिंग, चांगली रनिंग नक्कीच आज अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळते, चांगला फिटनेस अविनाशच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या 48 रन्स ऑन स्कोरबोर्ड। तर यापुढील होणारी लढत असेल चिखलोली पाडा विपक्ष ढोके।
शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मागवली गोलंदाज किरण. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. बिग विकेट लॉस. तेजस बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रतीक. इथे मात्र नक्कीच पंचांचा इशारा पाहावा लागेल. लेग बायची एक धाव आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकते 49 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे मात्र अव्यासाठी खोला टप्प्याचा चेंडू. धावा फलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. स्लॉगाचं षटक म्हणजे षटक. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. इथे माझा मिस टाइम आहे. झेलची संधी असेल. दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत. माझा झेल ड्रॉप झालाय. तर माझा अविनाश सारख्या फलंदाजाला जीवदान देणं कुठेतरी नक्कीच मार्ग ठेवू शकतं भिनापाडा टीमला. 3 धावा नक्कीच कम्प्लीट केल्या जाते. फिटनेसचा जर विचार केला अविनाशचा तर खूप चांगला फिटनेस नक्कीच पाहायला मिळते. 3 धावा इथून धावून कम्प्लीट केल्या गेल्या. 3 धावेने धावफलक पुढे सरकेल. 52 या आघाड्यावरती शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. 2 चेंडू अजूनही बॅलन्स आहेत. पाहायचं किती धावांचं टार्गेट इथून सेट केलं जाईल. पुढचा चेंडू चांगला फटका स्कोर. विकेट फटका सजवला जाते. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कम्प्लीट. दुसरी धाव देखील इथे कम्प्लीट केली जाईल. सिंगल डबलने नक्कीच धावफलक पुढे सरकते. एक मोठा फटका आल्यानंतर नक्कीच सिंगलला प्राधान्य देणे, सिंगल डबलला प्राधान्य देणे हे खूप महत्वाचं असतं आणि तेच काम इथे माझं करत असताना अविनाश भोईर आपल्या टीमसाठी. तर यापुढे लढत असेल चिखली पाडा विपक्ष ढोके. तर दोन्ही टीम च्या कर्णधारांना विनंती असेल आपण यायचे नाणेफेकीसाठी. तर माझा चांगला फटका वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आला हा लॉंग बिग मॅट हिट. षटकार. या षटकाराने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष असेल विजयासाठी भिनापाडा टीम समोर. चांगली फलंदाजी नक्की अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. तर पहिलं सत्र समाप्त झाले. 60 धावा धावफलकावरती लाभल्या गेल्यात. 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा भिनापाडा टीमला. तर यापुढे लढत ज्या अनुमान ढोके विपक्ष भिनापाडा. तर दोन्ही टीम आपण आला असेल तर आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं. बघा लास्ट कॉल असेल. पहिलं सत्र समाप्त झालंय. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जातो.
पहिलं सत्र संपत आलंय. 60 धावात आफ्रिकामध्ये लाभल्या गेल्यात. 61 धावांचं लक्ष आहे. जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल त्या मायक्रोफोनमध्ये मी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक मित्र राहुल यांना. थँक्यू सो मच ओंकार. चला आपण वेळ न घेता लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. कोळगाव श्री गणेश दहिवली संघ आपण रेडी राहायचे. याच्यानंतर आपल्याला लगेचच जिंकणारा टीम सोबत खेळायचे. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली भाऊ दादा आपल्या संघाला घेऊन आपण रेडी राहायचे, कारण का याच्यानंतर आपल्याला लगेचच 4 षटकांचा सामना खेळवायचा. या गोष्टीची नोंद घ्या. तमाशला सुरुवात. पहिलाच बॉल इनसाइड आउट, फटका सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 61चे जशास तसे प्रति उत्तर देण्याचा प्रयत्न पहिलाच बॉल वरती. पहिला वेलकम सिक्सर. चिटके. यावेळेचा अजून एक चांगला शॉट आहे. फिल्डर भरपूर वेगानं पोहोचलेत. व्हेरी गुड फिल्डिंग. भरपूर चांगली फिल्डिंग झाली. चेंडूला मध्ये आता अडवलं गेलंय. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न चालू होता. मग धावा इथं 2च मिळतील. खूप चांगली फिल्डिंग. तिकडे फिल्डर प्रतीक आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीक फिल्डिंग त्यानं केली. आपल्या टीमसाठी 2 धावा नक्कीच त्यानं वाचवल्या. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 61चं टार्गेट या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 2 टीम मैदानाच्या आतमध्ये. बिनारपाडा संघ नक्कीच प्रयत्न करेल. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅट साधा मात्र नक्कीच बरोबर संपर्क झाला नाही. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. बॅक टू द बॉलर खेळले. डॉट चेंडू तेजस दरम्यान आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. बॉलर बॉलिंग मार्क वरती. पुढील चेंडू. यावेळेचा हा फटका हवेत खेळले. चेंडू भरपूर उंच गेला आहे. तिकडे फिल्डर आहे. जज करताय. जजमेंट अप्रतिम आहे. अप्रतिम झेल नक्कीच पकडला गेला आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. बिनारपाडा संघाला धक्का पहिला लागत असताना फलंदाज बाद. सँडीने मात्र अप्रतिम झेल तिथे पकडला.
नवीन फलंदाज गणेश आलेत मैदानात मध्ये. सुरुवात तर भरपूर चांगली आहे दरम्यान बिनरपाडा टीमची देखील आपल्याला पाहायला मिळते. 61चे टार्गेट आहे, त्या अनुषंगानं चांगलं क्रिकेट इथनं खेळणं गरजेचं आहे. चांगली बॅटिंग जर झाली तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल आणि तो प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि नक्कीच रबर बॉल फॉर्मॅट आहे, इथे टायमिंग खूप महत्वाचं आहे. चांगलं टाइम केलं चेंडूला तर धावा बनवू शकतील. अजून एक इनसाइडवरचा हा फटका, तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग तर चांगली झाली अविनाशने चांगली बॅटिंग देखील केली होती. आता चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. धाव मात्र एकच मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 9 या आकड्यावरती. 9 धावा स्कोरबोर्ड वरती. 1 खेळाडू बाद. तेजस पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. पहिला षटकाचा खेळ मात्र कम्प्लीट झाला. सुरुवात षटकारानं केली मात्र त्याच्यानंतर तेजसने देखील अप्रतिमाने दर्जेदार सुरेख असा कमबॅक केला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 61 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना बिनरपाडा या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती 9 धावा धावफलकावरती आहेत. 1 खेळाडू बाद. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलर सँडी मगाशी खूप चांगला झेल पकडला होता. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 10 या आकड्यावरती. पुढील चेंडू दरम्यान चांगला चेंडू आणि तेवढ्याच वेगानं मात्र तिथे कीपर देखील पोहोचले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला. रनआउटची विकेट इथनं मिळेल. कॉम्बिनेशन अजिबात नाहीये. भरपूर वेगाने मात्र कीपर स्वतः धावून गेले आणि अप्रतिम तिथे नक्की त्या दरम्यान फिल्डिंग केली आणि तेवढ्यात चांगली फेक देखील. धक्का क्रमांक 2 लागत असताना बिनरपाडा संघाला इथनं होतं रनआउट. अजून एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण आले 4थ्या क्रमांकावरती. चांगला चेंडू पडल्याच्या नंतर अजिबात मात्र चेंडू बाउन्स झाला नव्हता. भरपूर सुंदर चेंडू सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली बॉलिंग करत असताना दरम्यान सँडी या दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला. चांगली बॉलिंग करत असताना विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. श्री गणेश दहिवली संघ आपण सज्ज राहायचं, लगेचच तुम्हाला खेळायचंय. जिंकताना टीम सोबत यावेळेचा फटका हवेत खेळलेत. मिसटायमिंग शॉट, झेलची संधी, डाऊन बॉल तिथे नक्कीच आहेत. फिल्डर चूक होणार नाही, परतावा लागेल. बॅटरला मैदानाच्या बाहेर. 30रा धक्का लागत असताना बिनरपाडा टीमला फलंदाज बाद.
दरम्यान ऑनसाईडला खेळायचं होतं, यश लागून मात्र चेंडू येतोय डीप पॉइंट मध्ये. चांगली फिल्डिंग तिथे झाली, उचलून फेक करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न वेगाने झाला, मात्र रनआउटच्या अजून एक विकेट. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. किरण नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. बाकूला जाऊन कट करायचं होतं, मात्र चेंडू येतोय थर्ड मॅन रिजन मध्ये. चांगली तिथे फिल्डिंग झाली आहे. धाव मात्र एकच मिळेल. तिकडे गुलू आहेत फिल्डर. स्कोरबोर्ड 13. एकूण षटका संपले 2 ओव्हरच्या क्रिकेट संघाची धावसंख्या धापालकावरती 13 आहे. बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. एम्पायरचा इशारा, व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. मात्र सिंगल डबल नाही तर काम जमणार नाहीये. 61 टार्गेट आहे, त्या अनुषंगाने मोठे फटके येणं गरजेचं आहे. षटकार चौकार अनिवार्य आहे. पुन्हा बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आताचा मात्र चेंडू चांगला आहे, लेंथ सुंदर आहे आणि विकेट टू विकेट आता मात्र नक्कीच आपल्याला त्या दरम्यान बॉलिंग पाहायला मिळते. आला चेंडू डॉट. पावसाची अपेक्षा आहे कारण का भरपूर कडक ऊन पडला. बाकूला जाऊन पुन्हा कट करत असताना अवी तिथे आहे. थोडीशी करा फिल्डिंग झाली. 1 चौका 4. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळत आहेत नशिबाच्या धावा 4. हा दरम्यानचा आताचा चेंडू चांगला. लगेचच कमबॅक करत असताना नेक्स्ट बॉल. दरम्यान हा देखील फटका हवेत खेळले. तिथे फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग अविनाशची. आता मात्र एकच धाव मिळेल. यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 19 धावा. अजूनही विजयापासून भरपूर दूर आहे भिनारपाडा संघ. नेक्स्ट बॉल. अकोटापादा चेंडू. चेंडूने बादचा संपर्क नक्कीच. लिडिंग एज लागते. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागत असताना भिनारपाडा संघाला.
यावेळेचा फटका चांगला आहे, तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे, जास्त काय नुकसान होणार नाहीये, कारण का सिंगल डबलने एक मोठी धावसंख्या जी आहे त्या धावसंख्येचा पाठलाग करता येणार नाहीये. 2 धावा इथं मिळतात. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 21 21 धावा. सर अंतिम षटक आहे. सर डेव्हिलीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. दरम्यान चांगला चेंडू, फटका देखील तेवढा चांगला. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. 2च धावा मिळतील. या दरम्यान हा भीमर चेंडू अविनाश मध्ये तिथं पोहोचलेत. चेंडू चुसून फेक करतील. डायरेक्ट हिटची गरज आहे. डायरेक्ट हिट देखील झाल्या. फलंदाज बाद. यावेळेचा फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चेंडू चुसून फेक करतील. तोपर्यंत 2 धावा. मॅच मध्ये आता मात्र औपचारिकता बाकी आहे. किती बॉल झाले? 3 षटकातील पुढील चेंडू. दरम्यान फुल टॉस होता, त्याचा देखील जास्त काय फायदा घेता आला नाहीये. टॉप एज आणि कीपर आहे जेलच्या खाली. अजून एक फलंदाज बाद. दरम्यान एकच धाव इथं देखील मिळेल. आणि अशा प्रकारे सामना मात्र जिंकला आहे कुलगाव टीमला. अभिनंदन कुलगाव संघ आणि हार्ड लक